नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड अखेर बिनविरोध झालेली आहे. अतिशय उत्कंठा लागून राहिलेल्या फलटणकरांना यामधून एक चांगलाच सुखद धक्का बसलेला आहे. कारण फलटण पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 16 पैकी भाजप आणि राष्ट्रवादी आघाडीला 8 जागा मिळाल्या होत्या, तर 8 जागा या शिवसेना आणि राजे गटाला मिळाल्या होत्या. यामुळे 9 फेब्रुवारी रोजी निकाल झाल्यानंतर सर्वांना वाटत होते की सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक ही चिठ्ठीवरती होणार का, कारण समान संख्याबळ होतं. मात्र फलटणकरांना एक सुखद धक्का बसला आणि राज्यात ज्याप्रमाणे महायुती, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र कार्यरत आहेत, त्याप्रमाणेच फलटण पंचायत समितीवरती ही आता या ठिकाणी सभापतीपदी शिवांजली भोसले ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आल्या होत्या, मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या सभापती झाल्या. तर उपसभापती राजेगट शिवसेनेचे अमोल सस्ते हे या ठिकाणी बिनविरोध विजय झालेले आहेत. यामध्ये ज्या प्रकारे राज्य पातळीवरती महायुतीची सत्ता एकत्रित विचाराने स्थापन झाली, तशीच भूमिका आजच्या पंचायत समितीच्या फलटण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीच्या अनुषंगानेही घडल्या आहेत. दिग्गज नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचं या ठिकाणी तंतोतंत पालन करून या ठिकाणी कोणताही टोकाचा संघर्ष न करता सभापती आणि उपसभापती पदासाठी जेमतेम सभापती पदासाठी कुमारी शिवांजली विक्रमसिंह भोसले आणि ज्या राष्ट्रवादी पदून निवडून आल्यात, मात्र भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या सभापती पदाचा अर्ज त्यांनी भरला आणि उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून राजे गटाकडून निवडून आलेल्या अमोल सस्ते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आणि अर्थातच ही निवडणूक बिनविरोध झाली आणि संपूर्ण फलटण तालुक्याला सुखद धक्का दिला. सर्वच कार्यकर्त्यांनी विजय या निवडणुकीनंतर फटाके फोडून या ठिकाणी गुलाल उधळला आहे. या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.